दात तर पडले तरी चालेल, पण आज मला खायचा होता ऊस. म्हणून मी आज आले होते एक माझ्या लहानपणीची आठवण, बालपण जिथे गेलं माझं त्या शाळेमध्ये. तीच म्हणजे माझ्या माहेरची काकांडीची शाळा. खरंच एवढं भारी वातावरण आजूबाजूचं, खूपच छान. हॅलो गाईज, पाहूच शकता तुम्ही, आज मी माझ्या शाळेत आलेली. आजूबाजूला परिसर, निसर्गरम्य वातावरण. ते म्हणतात ना, शिक्षण हे महत्त्वाचं आहे, पण आजूबाजूला कम्फर्टेबल वातावरण आणि छान निसर्गरम्य खरंच वातावरण असेल ना, त्या शाळा एवढी बेस्ट शाळा तर कोणती राहूच शकत नाही. तुम्ही पाहूच शकता कसलं भारी दिसायला, हिरवं हिरवं सगळीकडे, आजूबाजूला शेती आणि शाळेत पण एवढे छान गार्डन टाईप झाडे लावलेली, खूपच भारी केलेलं आहे. मस्त. आम्ही होतो तेव्हा पण असंच होतं, आम्ही या गार्डनमध्ये खेळायचो, कबड्डी खो खो सगळेच खेळ खेळलो आम्ही इथे. मस्त. म्हणून चला म्हटलं आज फिरून येऊ, शाळेत जाऊन येऊ. शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा होती माझी. 5वी ते 10वीपर्यंत इथंच झालं शिक्षण माझं. इवन 12वी कॉलेजसुद्धा माझं इथे झालं. मस्त छान छान आमची शाळा ही अशी आहे. खरंच जेव्हाचं महत्त्व लहानपणी नाही कळत, लहानपणी वाटायचं कधी मोठे होऊ, पण आत्ता कळतं आहे खरंच शाळेचं महत्त्व काय असतं ते. आज खूप जास्त इच्छा होती की खरंच शाळेला भेट देऊ नये, शाळेला जाऊन यायचं, एकदा असं पाहून यायचं जिथं आपण कबड्डी खेळलेलो, खो खो खेळलेलो, सगळे खेळ खेळलेलो. आपला पूर्ण दिवस शाळेमध्ये जातो, कारण की घरी आपण तर तेवढा वेळ राहत नाही. हे पाहू शकता, अशी होती आमची शाळा, एकदम भारी. तुम्हाला आवडली की नाही मग माझी शाळा? नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.